लगे हो या. हॅलो गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे. इथं आणली सकाळी सकाळी लॅपटॉप घेऊन बसलेला आहे. लॅपटॉप म्हणजे व्हिडिओ बघण्यासाठी नाही घेतलेला त्याने. त्याच्या स्कूलमध्ये आज कम्प्युटरचं प्रॅक्टिकल आहे, त्याच्यासाठी तो प्रॅक्टिस करतोय. टिफिन पटापट बनवायला घेते मी त्याचा, नाहीतर जास्ती टाइम नाही राहिलेला, अर्धा तासच आहे माझ्याजवळ. टिफिन पॅक झालेला आहे अन्वीचा. चला तू घाल शूज पटकन आवर. बाय बाय. काय म्हणणार आहे. अन्वी स्कूलला सोडून एका ठिकाणी उन्हात थांबलेलो आहे. ऊन शेकायला लागलेलो आहे आम्ही दोघं. थंडी एवढी आहे ना बास होती. तर मला तो जॅकेट घातल्याशिवाय बाहेर यावंसंच वाटत नाही. आणि हा माणूस बघा बिना जॅकेटचा फिरतात. पूर्ण गाडीवरती शिंकत जाणार आणि मला भीती वाटते पाडतोय का काय म्हणून. मी काही दिवसापूर्वी मिरचीच्या बिया घातलेल्या, छोटी छोटी रोप आलेत. हे बघा ही जी आहेत ना ही रोप आहेत. केवढं छान वाटतं. या साईडची मोठी आलेली आहेत रोप मिरचीची. अजून एक रोप आलेला आहे इथं, दाखवते तुम्हाला. हे बघा हे जे आहे तुळशी सारखं दिसतंय, हे बेसिल लीफ म्हणून. याची टेस्ट जवळपास बडीशेप सारखीच आहे. हे काहीतरी पास्तामध्ये वगैरे घालतात. मला माहितीच नव्हतं, मला वाटलं ते तुळशीचं रोप आहे. माझ्या फ्रेंडनी सांगितलं की हे बेसिलचं आहे म्हणून. त्यानंतर मग मला समजलं. इथं पालक आणि दूध घेऊन आलेली आहे. मी डोसा बनवायला लागले. विनायकच्या फ्रेंडचा कॉल आलाय, केवढा खुश आहे बघा तो. बाहेर जायचा प्लॅन आहे त्यांचा. हे बघा कसला भारी बनलाय डोसा. आता मी नाश्ता करणार आहे. काय काय बनवलंय बघा नाश्त्यासाठी. फोडणीचा भात आणि डोसा, पुडी डोसा. मी आज साडी नेसली कारण मला आज एका फंक्शनला बाहेर जायचं आहे. आत्ताच आंघोळ करून मी आवरून आलेली आहे. देवाला दिवा लावलेला आहे ऑलरेडी. पूजा पण त्यांनी करून घेतलेली आहे. मी आता फक्त नमस्कार करणार आहे देवाला. हॅलो फ्रेंड्स, सकाळपासून ब्लॉगच नाहीये बनवलेला कारण आताच मी बाहेर जाऊन आलीये. आता अजून जेवण नाहीये झालेलं. एका ठिकाणी गेलेले, फंक्शन नव्हता, असंच काहीतरी आमचं किटी पार्टी सारखं होतं. थोडंसं काहीतरी खाल्लेलं आहे. आता मी हे पण आमचे अजून जेवायचे थांबलेले आहेत. त्यांना पण जेवायला वाढून देते आणि मी पण जेवते. हा बघा माणूस सकाळपासून याच जागेवरती बसलेला आहे. अभद्र काम करू नको. कॅमेरा समोर टी शर्ट बदलायला लागलायस काय. लोक काय म्हणतील. हे तर चांगलं झालं की मी कॅमेरा पटकन बंद केला, नाहीतर तुझी 6 पॅक्स दिसले असते कॅमेरामध्ये. दिसू दे. पालक पनीर बनवलंय जेवायला. हा देते चिरून. सारखं मी चिरते कांदा आणि लिंबू. मला तर एवढा कंटाळा येतोय कांदा लिंबू चिरायला. आंटीनी मस्त असं पालक पनीर बनवलेलं आहे. चपाती आहे आणि हे काय आहे, दाल बनवलेली. दाल एवढीशीच नाही बघितलीस काय ते आंटी करताना. मी नाही बघितलं. नॉर्मली जेवढं डाळ घालतात तेवढंच डाळ घातलेलं त्यांनी. ठीक आहे, काल रात्रीचं पण शिल्लक आहे, थोडस पुरून जाईल आपल्याला. छान झालंय. बाबूची एक्झाम किती राहिली अजून. त्याच्या अजून 2च पेपर राहिलेत. उद्या आयसीटीचा एक आहे आणि मॅथ्सचा एक आहे. सोमवारी आहे. पण आज कुठला होता. हिंदीचा होता. बापरे, मला तर माझी एक्झाम संपल्यासारखं वाटायला लागलं. त्याच्याबरोबर मला असं त्याच्याबरोबर मी पण अभ्यास करते असं वाटतंय. पहिल्यापासून आता मी LKG पासून स्टार्ट केलेलं आहे नव्यानं. इंजिनिअरिंग पूर्ण झालं, LKG UKG केलं नव्हतं म्हणून माझ्या मुलासोबत मी परत एक स्टार्ट केलंय. रिव्हिजन नाही, नवीन नवीन पण शिकायला मिळतंय मला त्याच्या बुक्स मधून, जे आम्ही शिकलो नाही. मराठी मीडियम मध्ये कुठं होतं एवढं. वाव, माझा हात किती गोरा दिसायला लागलाय कॅमेरामध्ये. आज आता मी साडी नेसलीच आहे तर इंस्टाग्राम साठी रील्स पण बनवून घेणार आहे. आणि विनायक घरी आहे, त्याला पण सोडणार नाही. त्याला पण व्हिडिओ बनवायला लावणार आहे माझ्यासोबत. बनवणार ना ब्रेक टाइम मध्ये, दुपारी नाही तर संध्याकाळी. मग तर व्हिडिओ बनवलंच पाहिजे. जेवण झालं की आता पटकन व्हिडिओ बनवायला घेते. नंतर अन्वित आला की मग काही नाही सुचत. त्याचं उद्याचं एक्झामचं घ्यायला पाहिजे. खूप लेट झालेलं आहे. मी अन्वितला आणायला चाललेली आहे. क्रिसमस सेलिब्रेशनसाठी सगळी मुलं टोपी घालून आलेली आहेत. हा बघा त्यांच्या पप्पाकडे कसा पळत चाललाय मला सोडून. पार्सल आलंय का. नाही आलं. 19 ला येणार आहे. आज किती आहे, 17 आहे काय. 18 उद्या येणार आहे. पालक पनीर कसं झालंय. छान.
आंटींनी केलंय. मग छान छान झालंय तसं नाही म्हणायचं. फुगला छान आहे ना. छान झालंय बाळा, तसं नाही बोलायचं. आज त्या मुलगीनं दमवलं काय तुला? दमवलं काय म्हणली का? म्हणायला दिस इज माय बेंच ओके. मी म्हणलं दिस इज नॉट युअर बेंच, दिस इज माय बेंच ओके. मग मी म्हणलं दिस इज माय क्लास ओके, गेट लास्ट. आणि पेपर दाखव दाखव म्हणून मागं लागलेली काय? नाही ना. संध्याकाळ झाली, मी आत्ताच झोपून उठले आणि यांना आता चहा हवाय. मी चहाला ठेवलेला आहे. फक्त त्याच्यासाठी चहाला ठेवलेलं आहे. मी काही चहा नाही पित, त्यामुळं सोडून आता 1 वर्ष होत आलं जवळजवळ. पडशील पडशील. झोप झाली का बाबू? तुझ्यासाठी काहीतरी आलंय सरप्राईज. ओपन करून बघ. असं ओपन करतात का? ही बघा नवीन पद्धत आहे ओपन करायची. अनबॉक्सिंग, न्यू टाइप ऑफ अनबॉक्सिंग, है ना बाबू? आतली वस्तू तुटली पाहिजे, फुटली पाहिजे. काय आहे ते? काहीतरी येणार होता ना तुझं? बघ की ओपन करून. रिकामा बॉक्स आलाय. लपवलंस तू? मी नाही लपवलं. मी अजून ओपन पण केलं नाही. मी नाही ठेवलं. ठेवलं की हो. या व्हिडिओ आहे की आपल्या जवळ, त्यांना सेंड करूया. 2 दिवसात पाठवतात ते. आम्ही काही मुद्दाम केलंय का? आम्ही ऑर्डरच केलतं ना तुझ्यासाठी. फक्त रिकामा बॉक्स पाठवलाय काय? मध्ये कुणीतरी काढून घेतला असणार आहे. डोळे जा काही तर देते. ओपन युअर आईज. खायची गोष्ट नाही बघ काय आहे याच्यामध्ये. प्रँक केलं तुला आम्ही. प्रँक. रडायला चालतं ना? मला विश्वास पण बस. छान आहे का? तोडू नको. बसतंय का बघायचं अगोदर. दाखव दाखव की. छान आहे बघू. हा फुगल्यासारखं आहे ना. न्यू वॉच ऑर्डर केलाय आम्ही अन्वितसाठी. कसलं भारी आहे, फुटबॉल सारखं. बघू कसं दिसतंय वॉच तुझ्या हातात. वाव छान दिसतंय. आवडलं? अन्वितनं पेन्सिलचं शार्पनर घेतलंय. केवढं छोटूस आहे बघा, मी दाखवते. खूप छोटा आहे, खूप म्हणजे खूप छोटा आहे. तुला पाहिजे असलेला कलर नाही मिळाला. कोणता? ब्लू कलर पाहिजे होता त्याला, पण नाही मिळाला. पिंक मिळाले. त्याला वाटतंय पिंक कलर गर्ल्सचा असतोय. बघा हे पिल्लू आमचं कसं क्यूट दिसायला लागलंय. मम्मा SPICK. SPECK स्पीक. तू खूप सुंदर क्यूट दिसायला लागलाय. सुंदर नाही, क्यूटी पाय. हे क्यूटी पाय. सगळे आता जेवायला लागलेलं आहे. अन्वितचं जेवण झालंय. चला तर आता भेटूया उद्या. बाय बाय. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम सगळ्यांना.